नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 19 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो इथे सावित्रीबाई आणि पार्वती दोघीसुद्धा हार माळत बसलेले असतात. तर पार्वती विचारते, जाऊबाई तुम्हासनी तात्यासाहेबांचं नाव लिहिता येत असेल ना व? तर तेव्हा सावित्रीबाई हसते आणि सांगते, वय येतं की. तर पार्वती विचारते, मग मला दाखवाल काय? तर तेव्हा सावित्रीबाई थोडंसं आजूबाजूला बघते आणि विचारते, हितं? तर पार्वती म्हणते, वय दाखवा की. तेव्हा त्या सावित्रीमाई एक एक फुलं घेते आणि त्याच्यापासून ज तयार करून दाखवते आणि त्यानंतर त्याला एक काना देते आणि एक मात्रा देते आणि म्हणते, जला काना जा आणि त्याला एक मात्रा जो. तर पार्वतीसुद्धा त्याच्या मागे मागे बडबडत असते, म्हणते जला एक काना आणि एक डोक्यावरती मात्रा जो, आणि त्यानंतर त काढते आणि तला एक काना आणि त्याच्यावरती ही अशी वेलांटी, ही झाली ती, आणि म्हणते हा झाला जो आणि ही झाली ती. तर पार्वती म्हणते ज्योती. तर सावित्रीमाई म्हणते हो. असं म्हटल्यानंतर पार्वती तर हसूच लागते आणि म्हणते, अहो तात्यासाहेब ऐकत्याल तर काय म्हणत्याल? आणि म्हणते, पण हे लई झाक आहे बघा. आणि म्हणते, जाऊबाई मला पण आमच्या यांचं नाव लिवाय शिकवाल काय? तर सावित्रीमाई म्हणते, अगं बाई त्यांचं नाव लिवणार? तर पार्वती म्हणते, होय, तुम्ही कसं तात्यासाहेबांचं नाव लिवता तसंच मला बी यांचं नाव लिवायचं आहे. आणि म्हणते ते लई खुश होत्याल बघा. तर सावित्रीबाई म्हणते, शिकवते की. असं सांगून ती सगळी फुलं बाजूला घेते आणि त्यानंतर परत एक एक फुलं घेऊन म्हणते, हा झाला र, रला काना रा, आणि म्हणते राजारामाचा रा, आणि हा झाला ज. तर तेव्हा पार्वती म्हणते ज्योतीतला ज. तर सावित्रीबाई म्हणते हां बरोबर आहे, आणि त्याला काना जा, आणि हा झाला तर राजा, आणि आता परत येणार रा. तर तेव्हा पार्वती म्हणते, ह्योच ना पहिलाच रा येणार ना? तर तेव्हा पार्वती असं विचारल्यानंतर सावित्रीबाई म्हणते, हो हो, रा जा रा आणि मोगऱ्यातला म. तर तेव्हा पार्वती म्हणते, जाऊबाई आलं की ध्यानात, असं म्हणून ती खूपच खुश होत असते आणि विचारते, आलं की ध्यानात, आणि म्हणते आता मी लिहू काय? तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, तुम्ही दाखवताय, लिहा लिहा. तर तेव्हा पार्वतीसुद्धा मित्रांनो आता सावित्रीबाईने सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर राजाराम काढून दाखवते. तर ते बघितल्यानंतर सावित्रीबाई म्हणते, झाक दिसते की, आणि दोघेसुद्धा मिळून परत ते वाचतात. तर पार्वती तर खूपच खुश झालेली असते आणि म्हणते, जाऊबाई बघा की तुमच्यामुळं मला यांचं नाव लिहिता आलं, असं म्हणून ती हसत असते. आणि इतक्यातच मित्रांनो आता तिकडून राजाराम येतात आणि ते बघितल्यानंतर एकदम जोराने ओरडतात, पारू काय चाललंय हे? तर तेव्हा पार्वती तर एकदम घाबरून उठूनच उभी राहते. तर राजाराम म्हणतात, काय चाललंय, तू बाईल शिकतेस? तर तेव्हा पार्वती म्हणते, ओ हो हो, म्हणजे नाही नाही. तर राजाराम ओरडतात, म्हणतात परत ही थेरं करायची नाहीत. आणि सावित्रीमाईला म्हणतात, आणि सावित्री तुला पण बजावून सांगतोय, परत हिला शिकवायचं नाही. अगं तू शिकलेस तरच आमच्या नाकी नऊ आलंय, आता परत माझ्या बायकोच्या डोक्यात हे खूळ भरवू नगस. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अण्णा भाऊजी पर यात काय बी वाईट नाही. तर तेव्हा राजाराम अजून जोरात ओरडतात, म्हणतात मी सांगितलं ना, बास झालं. तर पार्वती विचारते, शिकलं तर काय झालं? तर तेव्हा मित्रांनो राजाराम तर इतकं जोरात चिडतात की पार्वतीला जोराची कानाखालीच मारतात आणि म्हणतात, काय झालं शिकलं तर? काय झालं शिकलं तर? तर तेव्हा पार्वती तर जोराने रडू लागते आणि सावित्रीमाई लगेचच आता पार्वतीला जवळ घेते. तर तेव्हा राजाराम ओरडतच असतात, काही गरज नाही आहे शिकायची. अगं काय अडली तुझं, तुला खाया प्या नेसाय समद मिळते ना व, मग कशाला हात किरकिरपणा पाहिजे? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, अण्णा भाऊजी. तर तेव्हा राजाराम बोलतात, तू मध्ये बोलू नगस, हो बाजूला. आणि परत पार्वतीचा हात पकडतात आणि म्हणतात, बोल बोल, शिकशील का परत? तर तेव्हा पार्वती नाही नाही असं म्हणत असते. तर तेव्हा राजाराम म्हणतात, लिहशील का, लिहशील का परत? अगं रांडं मुंडं व्हायचं आहे का तुला, असं म्हणून तिच्या हाताला धरतात आणि खेचत आतमध्येच घेऊन जातात आणि आतमध्ये घेऊन जाऊन अजून मारू लागतात. तर तेव्हा पार्वती ओरडत असते, अहो नका मारू मला, मी माफी मागते तुमची, नाही शिकणार पुण्यांदा, नाही शिकणार पुण्यांदा, माफ करा, मारू नका ना, माफ करा. तर तेव्हा सावित्रीमाईला ते सगळं काही बघितल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता तिला ज्योतिरावांचे शब्द आठवू लागतात. ज्योतिराव म्हणालेले असतात, सावित्री आपण ज्या वाटेवरती चाललोय त्यात फक्त बाहेरच्या लोकांशी आपली लढाई नाही, तर घरच्यांच्याकडून सुद्धा अडथळे निर्माण होणार आणि ते जास्त कठीण असतील. आणि तेव्हा सावित्रीमाई तर धक्क्यानेच खाली बसते. आणि तोपर्यंत आता मित्रांनो इकडे ज्योतिराव आणि मोरोपंत जे असतात ते अर्जुनरावांच्याकडे पोहोचलेले असतात.
तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, आलात, या या. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पैसे घेऊनच आलो आहे थोडेफार, इसार म्हणून. आणि म्हणतात, तेवढ्या खोल्या बघायला मिळाल्या असत्या तर. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, हो चला की दाखवतो. आणि म्हणतात, अगोदर जागा बघा, म्हणजे कसं वाटाघाटी करायला बरं पडेल ना, असं म्हणून त्यांना आतमध्ये घेऊन जातात. तर तेव्हा हे दोघेसुद्धा खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर थोडंसं आत गेल्यानंतर दुसऱ्याच दिशेने घेऊन जातात आणि म्हणतात, या या इकडच्या या बाजूने या. आणि तेव्हा या दोघांना थोडीशी शंका आलेली असते. तर तेव्हा मोरोपंत विचारतात, आत वाड्यातील खोल्या दाखवताय ना? तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, अहो वाड्यात काय आणि वाड्याच्या बाहेर काय, एकूण एकच, या या. आणि असं बोलत बोलत ते गोठ्याकडे घेऊन जातात आणि म्हणतात, ही खोली बघा. तर ते बघितल्यानंतर ज्योतिराव म्हणतात, अहो हा तर गोठा आहे. तेव्हा अर्जुनराव म्हणतात, मुलींची शाळा काढताय ना, मग हीच जागा योग्य आहे. तर तेव्हा आता मोरोपंत चिडतात आणि म्हणतात, आम्ही खोल्या म्हणालो होतो, गोठा नव्हता मागितला. तेव्हा अर्जुनराव म्हणतात, पण मी दिलाय ना, न मागता घ्या. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो इथं मुलींची शाळा सुरू करायची आहे, मग मुली येणार, पंतुजी येणार. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, अरे निर्लज्जांनो, मला अंधारात ठेवून माझ्याच जागेत पाप वाढवायचा विचार करताय. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पाप पाप कसलं? तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, मुलींची शाळा काढण्याचं पाप. मला वाटलं काहीतरी व्यवसाय करायचा आहे, पण तुम्हाला तर मुलींची शाळा काढायची आहे. काय तो चहाटाळपणा? अरे तुम्हाला मुलींना इथं आणायचं आहे ना, आणा. त्यांना शिकवायचं आहे ना, शिकवा. पण त्यांना गाईचं शेण कसं काढायचं ना, हे शिकवा. त्या शेणापासून गोवऱ्या कशा करायच्या, हे शिकवा. गायींना कसं धुवायचं ना, हे शिकवा. शेवटी बाई आणि गायी या दावणीला बांधून ठेवण्यासाठीच असतात. कळलं का रे सिंचांनो? तर तेव्हा मात्र आता ज्योतिराव चिडतात आणि म्हणतात, एका स्त्रीच्या पोटी येऊनसुद्धा बुद्धी मात्र बैलाचीच राहिली तुमची. बैल निदान शेतकऱ्याशी खांद्यावरच्या जोखराशी प्रामाणिक तरी असतो, तुमच्यात तेवढाही गुण नाही. तेव्हा तुम्हीच या दावणीला बांधलेले शोभून दिसाल. तुमचा हा गोठा तुम्हालाच लखलाभ. आज तुमच्यामधला हा पुरुषी अहंकार स्त्रीलाही गोठ्यातली जागा दाखवतो. पण लक्षात ठेवा, एक दिवस या देशातल्या स्त्रिया शिकून सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील आणि तुमच्या पुरुषी अहंकाराच्या दावण्या खुंटीत सकट उकडून फेकतील. असं सगळं काही बोलून ते चल मोरू असं म्हणतात आणि ते दोघे आता तिथून निघून जातात. तर इकडे आता मित्रांनो घरामध्ये पार्वती तर खूप दुःखी झालेली असते आणि ती जात्यावरती दळण करत असते आणि ती ओवी म्हणत असते, बाईचा जन्म जसा काचेचा बंगला, असं ती बोलत असते. आणि तेवढ्यात त्या सावित्री माई तिथं येते. तर तेव्हा पार्वती पुढं म्हणते, बाईच्या जन्माला धनी असावा चांगला. आणि तेव्हा ते सगळं काही बघत असताना सावित्रीमाईच्या डोळ्यातून तर पाणीच येतं मित्रांनो. पण ती आपल्या डोळ्याचं पाणी पुसते आणि जाऊन पार्वतीच्या समोर बसते आणि तिला मदत करू लागते आणि म्हणते, पारुताई साहेब हात जड झाला का हो, अण्णा भाऊजी ओरडले म्हणून? तर तेव्हा पार्वती म्हणते, नाही नाही, त्यांचा राग कशापायी, उलट त्यांचा अधिकार असतो आपल्यावर. धन्याचा मार म्हणजे ती फुलं पडतात अंगावर असं म्हणायचं. आणि धन्याच्या शिव्या ओव्या समजायच्या असतात बघा. आणि थोडं थांबून म्हणते, अगोबाई आज पीठ जास्तच जाड यायला लागले बघा, जात्याला टापकी लावायला पाहिजे बघा आता, रोज रोज दळून आतडी पोटाला येतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय पण आपल्याला ते काही चुकायचं नाही. तर पार्वती म्हणते, होय तर, आणि मला तर कधी कधी वाटतं जनाईला जसा देव दळू लागायचा तसा देव आपल्या वाटेला यावा बाई, नाहीतर त्याला एखादी जादूची छडी तरी द्यावी आणि तिला समज सांगावं, बाई दळून दे, कापडं धुवून दे, सारवून दे, सारण काढून दे, आणि तिनं समज करावं. तर तेव्हा सावित्रीमाई ते ऐकते आणि हसते म्हणते, असं झालं तर किती झाक होईल, समध्या बायकांचं दुःखच कमी होईल. आणि म्हणते, बाकी डोकं बरं चालतं तुमचं. तर तेव्हा पार्वती म्हणते, होय ते बी नवऱ्याचा मार खाऊन चालायचंच, असाच असतो संसार जाऊबाई, ऊन अधिक चालायचंच. आणि म्हणते, तुम्ही म्हणा की ओवी. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्या नको तुम्ही म्हणा. तर पार्वती म्हणते, काय बाई तुम्ही बी म्हणा की. तर सावित्रीमाई म्हणते, नाही हो गोड वाटते हो, तुम्हीच म्हणा. आणि असं या दोघींचं बोलणं चालू असतं. आणि इतक्यातच मित्रांनो आता ज्योतिराव रागारागात तिकडं आतमध्ये निघून गेलेले सावित्रीमाईला दिसतात. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच उठते आणि म्हणते, मी आलेच, असं म्हणून तीसुद्धा लगेचच ज्योतिरावांच्याकडं जाते
आणि अजून विचारते, मालक काय झालं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय नाही ग, परत अपमान, चेष्टा, टिंगल टवाळकी, मानहानी हीच दिवसाची मिळकत. शाळेसाठी गोठ्याची जागा दाखवावी. आधी गेलो तेव्हा वाड्यातल्या 2 खोल्या देतो म्हणाला, आणि जेव्हा प्रत्यक्षात जागा बघायला गेलो तेव्हा गोठा दाखवला. काय तर म्हणे बाई आणि गाई दावणीलाच बांधायचे असतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अरे देवा, पण राहू द्या, तुम्ही चिडू नका, आपण दुसरं माणूस बघायचं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही ग, 3-4 जणांना भेटलो, पण मुलींची शाळा म्हटलं ना का प्रत्येकाची तळपायाची आग मस्तकाला जाते. एक जण तर म्हणाला 52 खळीत जागा मिळेल, ती स्वस्तात. तर सावित्रीमाई म्हणते, जाऊ द्या, तुम्ही सोडून द्या. तुम्ही असं करता का, इंचूरकरांना विचारून बघता का? नाहीतर परांजपे भाऊजींचे काका, त्यांना तुमचं लई कौतुक आहे, त्यांना विचारा. गोपाळ हरी देशमुख बी आहेत, सदाशिव हाटे आहेत, तात्यासाहेब भिडे बी आहेत. अहो, कोणी ना कोणीतरी 2 खोल्या देतीलच की. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जे तयार होतात ना त्यांच्या घरातल्यांचा विरोध होतो, आणि घरातले तयार झाले की शेजाऱ्यांच्या भुवया उंचावतात. कोणालाच मुलींची शाळा नको आहे. मी इतक्या जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला समजूनच घ्यायचं नाही आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ऐका माझं, धीर धरा, आज नाही तर उद्या जागा मिळेल. तर ज्योतिराव म्हणतात, आज नाही, उद्या नाही, आणि परवा तर नाहीच नाही. सावित्री, लोकांना सुधारणा नको आहे, सुधारच पाहिजे, आणि माझ्याकडं नाही येतो. त्यापेक्षा मी शाळेचा विचार सोडून देतो आणि सरळ आपली नोकरी बघतो. घरच्यांचा विरोध, समाजाचा विरोध, तुझी ही सतत होणारी अवहेलना, कशाला एवढं सहन करायचं? कोणासाठी? त्यापेक्षा मी सदाशिवला पत्र लिहितो, नगरला माझ्यासाठी पण नोकरी बघ असं सांगतो. असं सांगून मित्रांनो ते पत्र लिहायला सुद्धा बसतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही, असं नको व्हायला. काही बी झालं तरी यांच्या मनातून शाळेचा विचार नको जायला. आणि त्यानंतर ती तिथून बाहेर जाते, आणि ज्योतिराव मात्र पत्र लिहितच असतात. आणि त्यानंतर सावित्रीमाई आता पार्वतीच्या जवळ जाऊन बसते, आणि जात्याला हात लावून ती आता ओवी म्हणू लागते. म्हणते, पाप इंद्रानं ग केलं, दोष बाईला लागला, इंद्र सरगाचा राजा, अहिल्याची झाली शिळा. आणि मित्रांनो ते सगळं काही आता आतमध्ये इकडे ज्योतिरावांना ऐकू येत असतं. तर सावित्रीमाई पुढं म्हणते, रामा तू कवा येशील, कधी होईल उद्धार, कधी सरणार बाई, युगायुगांचा अंधार, पाय रामाचा लागता, पाषाणाची बाई झाली, किती हरकून गेली. असं ती सर्व काही ओवी म्हणत असते मित्रांनो. आणि तेव्हाच आता इकडे ज्योतिराव जे असतात ते आपला बोरू परत ठेवून देतात, आणि पत्र लिहायचं थांबतात. आणि त्यांच्या बरोबर लक्षात येतं, आणि ते आता तिथून उठतात, आणि ते पत्र आपल्या हातामध्ये घेऊन चुरगाळून त्याचा बोळा करतात, आणि तो फेकून देतात, आणि स्वतःचा निर्णय बदलतात मित्रांनो. आता इकडे सावित्रीमाई अजून पुढे बोलत असते, राम गेला त्याच्या वाट, पुन्हा दिस फिरलं ग, बाईच्या ग जगण्याला, पुन्हा वाद्यानं बांधलं. आणि तेव्हा आता ज्योतिराव तिथं येतात. तर तेव्हा सावित्रीमाई त्यांच्याकडं थोडंसं बघते, आणि परत ओवी पुढं म्हणू लागते, आणि म्हणते, माझा धनी श्रीराम, त्याचा धीर खचू नये, पाषाणाच्या उद्धाराचा त्याचा पण मोडू नये, तिचं युगांचं दुखण, तिचा जुना कोंड मारा, धनी आशेचा किरण, सोसा थोडा ऊन वारा. असं ती आता ज्योतिरावांच्याकडे बघतच म्हणत असते. आणि पुढं म्हणते, झाली टिंगळ टवाळी, विचार त्याचा करू नका, बाईच्या ग सुखासाठी, घेतला वसा टाकू नका. आणि मित्रांनो आता अशी ओवी म्हणत असताना सावित्रीमाईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. आणि आता ज्योतिराव तिच्या शेजारी जाऊन बसतात, आणि म्हणतात, धीर खचला होता, पण आता उमेद मिळाली. आता अख्खं जग जरी विरोधात उभं राहिलं ना, तरी मुलींची शाळा ही होणारच. तर तेव्हा सावित्रीमाई पार्वतीला म्हणते, म्हणजे बरं का ताई साहेब, दळण पुरं होणार, आणि ज्ञानाचा घास आयाबायांना खाया मिळणार. आणि असं ती रडताना हसत हसत बोलत असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव परत बाहेर पडतात. तर सावित्रीमाई आता त्यांची वाट बघत असते, आणि म्हणते, अजून कसं काय आलं नाहीत, नुसतं काम काम काम.
ताण नाही, भूक नाही, काय बी नाही. असं कुठं असतं का? आणि असं ती बाहेरच्या दिशेने बघत बोलत असते आणि परत मागं वळते तर तिथं पार्वती आलेली असते. तर तेव्हा सावित्रीमाई तिला विचारते, तुम्ही काही हवं आहे का? तर तेव्हा पार्वती तर तिच्याकडे बघत हसतच असते. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, असं का बघताय माझ्याकडं? तर तेव्हा पार्वती म्हणते, का मला काय बंदी आहे का तुमच्याकडं बघायची? तर सावित्रीमाई म्हणते, नाही नाही तसं नाही. तर पार्वती म्हणते, म्हणजे म्या बघितलं तर तात्यासाहेबांनी काही वाटेल का? का काही म्हणत्याल? आणि म्हणते, म्हटलं तर म्हणू द्या. तर सावित्रीमाई म्हणते, अहो नाही तसं काही नाही. तर पार्वती म्हणते, तात्यासाहेब रोज बघतात, आज मी बघते की माझ्या जाऊबाईकडं. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, बाई बाई आज अण्णा भाऊजी घरी नाहीत वाटतं. तर पार्वती म्हणते, हाय का आता? अहो तसं नाही, पण एक सांगू का तुम्हासनी, तुम्ही लई वेगळा हायसा. म्हणजे आज बघा तात्यासाहेब नाराज होते म्हणून तुम्ही जात्यावर ओवी म्हणल्या. तात्यासाहेब बाहेर आलं आणि म्हटलं, आता थांबायचं नाही, जग विरोधात गेलं तरी बी मुलींची शाळा काढायचीच. आणि विचारते, जाऊबाई कसं एवढं जमतो तुम्हासनी? तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, समधी यांची शिकवण, यांची संगत आहे. तर तेव्हा पार्वती म्हणते, लई नशीबवान आहे बघा तुम्ही. तर इतक्यातच मित्रांनो गणोबा तिथं येतो आणि सावित्रीमाईला म्हणतोय, काकी मला झोप येत नाही आहे, काहीतरी म्हण ना, म्हणजे मला झोप लागल. तर तेव्हा पार्वती आता सावित्रीमाईला थांबवते आणि गणोबाजवळ जाऊन म्हणते, म्हणजे आत्ता जी सावित्रीमाईने ओवी म्हणलेली असते तीच ती म्हणू लागते, पाय रामाचा लागता पाषाणाची बाई झाली. तर अशी ओवी म्हणत असताना सावित्रीमाई तर आश्चर्यचकितच होते आणि म्हणते, बाई बाई बाई, मी एकदा म्हणलेली ओवी तुमच्या लक्षात राहिली की ओ? शाळा शिकलासा तर अव्वल नंबर काढाल. सरस्वती आणि गणपती दोन्ही बी प्रसन्न आहेत बघा तुमच्यावर. तर पार्वती म्हणते, काय बी जाऊ बाई तुमचं, सरस्वतीचं तर काय बाई मला माहीत नाही, पण येळेवर झोपवलो नाही तर यो गणपती माझ्यावर कोपायचा. असं म्हटल्यानंतर दोघीसुद्धा हसू लागतात आणि त्यानंतर पार्वती गणोबाला म्हणते, चला ऐकवते चला तुम्हाला, आणि विचारते, आवडली का? असं म्हणून गणोबाला घेऊन ती तिथून निघून जाते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो आता राजाराम तर इतके जोराने चिडलेले असतात आणि गणोबाला पकडून हातामध्ये कोयता घेऊनच बाहेर येतात आणि जोरजोराने ओरडत असतात, कोणी मध्ये यायचं नाही, कोणी मध्ये यायचं नाही. आणि त्यानंतर तो कोयता ज्योतिरावांच्या हातात देतात आणि म्हणतात, धर फिरव याच्या नरड्यावरनं. आणि म्हणतात, अरे देवाचा कोप झालाय, तुझ्यामुळं देवाला घाम फुटलाय. म्हणजे मित्रांनो जेव्हा राजाराम आता महागणपतीच्या मंदिरात फुलं द्यायसाठी गेलेले असतात तर तेव्हा ते सगळं काही बघून ते गंगाधर शास्त्रींना विचारतात, कोणी त्रास दिलाय देवाला? अहो मी तर भक्तच आहे की गणपतीचा. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आहेस ना खरा भक्त, मग जा विचार, नाहीतर तुझ्या गणपतीचे काय करायचे ते हा गणपती बघेल. आणि त्यामुळे आता राजाराम आता ज्योतिरावांना म्हणतात, अरे हे सगळं तुझ्यामुळे होतंय, माझ्या गणपतीचं आता काय खरं नाही, त्याच्यावरती बी देव कोपणार. आणि असं सगळं काही बोलत असताना त्यांना खूप त्रास होत असतो आणि ते ऐकून तर ज्योतिरावांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.